नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मुंबई पोलीस नवीन अपडेट, 2 अपडेट या ठिकाणी आलेले मित्रांनो. 119 उमेदवारांना जे बोलवलं होतं ते उमेदवार त्या ठिकाणी ॲब्सेंट राहिले होते, त्यांना परत एक शेवटची संधी म्हणून अजून एक वेळ वाढून देण्यात आलेली आहे. आणि जर ते उमेदवार त्या 119 उमेदवार त्यावेळेस हजर राहिले नाही तर लक्षात ठेवा प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे. त्याच्यामुळे जे उमेदवार प्रत्यक्ष यादीत वरच्या 5, 4, 3, 2 ह्या नंबरला आहेत त्या ठिकाणी नक्कीच प्रत्यक्ष यादीवाल्या उमेदवारांना वेटिंग ओपन होणार आहे आणि वेटिंगवाल्यांना या ठिकाणी आता संधी मिळणार आहे. आणि एक यादी दुसरी लागलेली का ज्यांचं सिलेक्शन झालं होतं, जे 6000 गेले होते, 1300 काहीतरी बाकी होते, त्यातले 1200 काहीतरी बाकी होते, 1200-1300 त्यांची पण यादी आता परत या ठिकाणी आलेली आहे. नक्की काय ह्या दोन्ही याद्यांमधला फरक काय, जॉईनिंग कधी भेटणार आहे, काय काय सगळं हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता पाहणार आहे. प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ, वेटिंगवाल्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. ओके, ठीक आहे. चला जास्त उशीर न घेता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या लेक्चरकडे जातोय. पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसत असेल की कशा पद्धतीनं या ठिकाणी यादी आलेली आहे, काय वगैरे ते सगळं मी तुम्हाला आता 2 मिनिटात या ठिकाणी सांगतो. आणि कोणाला संधी येऊ शकते. नियुक्ती मुंबई पोलीस शिपाई. पहा, त्यांनी काय सांगितले, मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस पदावर नियुक्ती घेण्यासाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांना, जे उमेदवार गैरहजर होते, गैरहजर का होते ते मित्रांनो मला सांगा. 1-2 गैरहजर राहू शकतात, 10-12 राहू शकतात, 119 लोक गैरहजर का राहू शकतात. गैरहजर असलेल्या उमेदवारांना नेमणुकीकरता अंतिम संधी देण्याबाबत मग त्यांनी पुढे काय सांगितले का उपरोक्त संदर्भ नीट ऐका, बरं नीट ऐका. त्यात बऱ्याच गोष्टी तुम्ही काय करता, फक्त वरचं वाचताना एखादी मोठी लाईन वाचता, त्याच्यात नीट वाचा काय सांगितलंय का उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई पदाच्या अंतिम निवड आधी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आले. दरम्यान उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आली असून सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या चारित्र्य पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेले तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्रांची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहेत. सोबतच्या यादीतील उमेदवारांना यापूर्वी पोलीस शिपाईपदी तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी बोलवण्यात आले होते पण ते गेले नाही. पहा बरं, आले होते परंतु सदर उमेदवार नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहिले असून त्यांनी पोलीस भरती प्रक्रियेच्या नियमाचे उल्लंघन केलेले आहे. नियमाचे उल्लंघन केलेले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर पण राहिले आहेत. मला सांगा, सरकारी जॉब लागल्या, पोलीस झालेला कोणता व्यक्ती 119 लोक कोण गैरहजर राहणार आहे? त्याला नोकरी नकोय का? पोराशे आपुलकीने वाट पाहतात त्याच्या कधी लागेल त्याला नको येतं. म्हणजे नक्कीच ह्या 119 उमेदवारांपैकी काही माजी सैनिकांचा समावेश आहे, काही इतर लोकांचाही समावेश आहे, त्यांचे इतर ठिकाणी सुद्धा सिलेक्शन झालेले आहेत. आणि लक्षामध्ये कदाचित त्याच्यात दुसऱ्या ठिकाणी असे काही लोक असतील, मान्य आहे. काही झालं होतं, आता पहा बाकीचे पेपर झाले होते आणि मुंबईचा पेपर सगळ्यात शेवटी झाला आणि बाकीच्या काही तोपर्यंत फायनल सिलेक्शन लिस्ट पण लागलं होतं. काही इव्हन तर फार बोलून पण घेतले होते मुख्यालयात. परंतु काही उमेदवार असे असतील की त्यांना वाटलं असेल चला मुंबईचा पण देऊन पाहू बुवा, म्हणून काही उमेदवारांनी मुंबईचं पण पेपर दिलेला असेल आणि मे बी त्यांचं तिकडच्या बाजू कसं. पण असं जर म्हणावा तर वैद्यकीय तपासणी झाली, त्यांची कागदपत्र सगळं निरंक चारित्र्य पडते, म्हणजे ते पुढेच काम झालेलं नाही त्यांचं. लक्षामध्ये ते इथंच काम झालेलं त्यांचं, लक्षात ठेवा. त्यानंतर नियुक्तीसाठी गैरहजर राहिलेले 119 उमेदवारांना अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आहे. सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक 28 उद्या बरं का, उद्या लास्ट डेट लक्षात ठेवा, 28/2/2024 रोजी नियुक्ती आदेश घेण्यासाठी नायगाव स्कूल सशस्त्र पोलीस मुख्यालय समोर नायगाव दादर मुंबई येथे सकाळी 9:30 वाजता हजर राहावे. सदर दिवशी नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणे शक्य नसल्यास याबाबत उमेदवारांनी आपले अभिवेदन सादर करण्यासाठी प्रत्यक्ष स्वतः अथवा काही कारणास्तव उपस्थित राहणे शक्य नसल्यास कुटुंबातील व्यक्तीने प्रत्यक्ष अभिवेदनासह उपस्थित राहणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवारास मुंबई पोलीस दलात नोकरी करण्यास सारस्व राहणार नाही असे समजून कोणीही पूर्वसूचना न देता त्यांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना, या ठिकाणी पहा, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल. तसेच आपली नियुक्ती रद्द केल्यानंतर कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. मला सांगा मित्रांनो, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल असे ते बोललेत. 119 मान्य, ह्या 119 मधले येऊ शकतात. मला वाटत नाही त्यातले 19 तरी येतील म्हणून, परंतु येऊ शकतात. जर त्यांना डबल टिबल सांगून पण त्यांचं काहीतरी अडचणी जर असतील तर ते येऊ शकतात, मला तरी वाटतंय. म्हणजे येऊ शकत नाही जास्त म्हणजे याच्यातल्या 119 पैकी काहीच उमेदवार येऊ शकतात, काही उमेदवार येऊ शकत नाही. कदाचित त्यांचे दुसरीकडे काही ठिकाणी ते वेटिंगला किंवा सिलेक्शन वगैरे झालेले असतील, दुसऱ्या विभागात सिलेक्शन झालेले असतील. कारण आता तुम्ही बरेच पाहिलं, भरपूर ठिकाणचे निकाल बाकी आहेत, तर ते उमेदवार त्या ठिकाणी गरज ॲब्सेंट राहतील. म्हणजे उद्याच 28 तारीख उद्या आपल्याला समजेल का 119 पैकी किती उमेदवार आहेत. आणि जर ते उमेदवार ॲब्सेंट राहिले तर बाकी नक्कीच प्रत्यक्ष यादीतील जे उमेदवार आहे, वरचे जे उमेदवार आहे, प्रत्येक कॅटेगरीचे जे वरचे उमेदवार आहेत
त्या उमेदवारांना लगेच परत त्यांची यादी वेटिंग लिस्टची यादी पडू शकते आणि त्यांना संधी मिळू शकते. उमेदवारांना नियुक्तीपत्र स्वीकारण्याकरता बोलवण्यात आलं म्हणजे नियुक्ती प्राधिकार प्राप्त झाला असं समजू नये बाबांना. भरती प्रक्रियेत कोणत्या टप्प्यावर पत्र ठरवल्यास निवड रद्द करण्याचा अधिकार नियुक्ती प्राधिकाराचा आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, येताना काय आणायचं मित्रांनो, भरतीचं ओळखपत्र, 4 पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे वगैरे. आणि डायरेक्टली त्यांनी ट्रेनिंगलाच बोलवलं, त्यांना जॉईनिंग डायरेक्ट नियुक्ती म्हणजे डायरेक्ट ट्रेनिंगसाठीच बोलवले. ते सगळं सॉक्स बिग दाढीचं साहित्य, खाकी पॅन्ट, पांढरा बनियन, कॅनव्हास शूज वगैरे, लोखंडी बकेट, मेस ॲडव्हान्स 2000 रुपये सगळं घेऊन यायचे. सोन्याचे चायनी बिनी काय आणायचं नाही असं सांगितलं त्यांनी. आता इकडं पाहू आपण, हे सामान्य ठीक आहे चालेल, हे तुम्ही पाहून घ्या, एवढं काही विशेष नाही, हे सांगितलं नाही मी तुम्हाला. पोलीस भरती ते उमेदवार द्यावं हमीपत्र असतं ते, ठीक आहे, हे सगळं. आता इकडे लक्ष द्या, हमीपत्र वगैरे ते द्या तुम्ही, काय द्यायचं यादीकडे लक्ष द्या. कोण आहे, मारुती शेट आहेत, मारुती काय आहे, धुला मारुती कराडे, 1984 जन्मतारीख, NTC एक्समॅन आहे, 130 फायनल आहे, सिलेक्शन कास्ट ओपन मधून, एक सर्व्हिसमॅन मधून आहे. आता कदाचित हे सर आहेत, या सरांचं कदाचित काय झालेलं असणार आहे, ऍक्च्युअली वेटिंग लिस्ट मध्ये जे मुलं आहेत याचे ह्या यादी ज्या विद्यार्थ्यांचे नाव आहे ज्यांना जायचं नाही त्यांनी तसं मला मेसेज जरी केलं तरी चालेल, कारण आपल्याला तसं व्हिडिओ दुसरा बनवतील, वेटिंगवाल्या मुलाला संधी देऊ शकेल. आता त्या सरांचं 130 मार्कामध्ये इथं काम झालं म्हणजे ह्या व्यक्तीचं कदाचित जर मुंबई सारख्या ठिकाणी हा माणूस 130 मार्क मारू शकतोय म्हणजे या माणसाने लेखीला किती मार्क पाडले, 80+ लेखीला मार्क आहे या माणसाचे, 80च्या आसपास मार्क आहे लेखीला. म्हणजे हे ऑलरेडी एक सर्व्हिसमॅन असून सुद्धा खूप हुशार व्यक्ती आहे. म्हणजे कदाचित ही व्यक्ती दुसरी कुठेतरी सिलेक्शन झालं नसणार, त्याच्यामुळे ही व्यक्ती त्या ठिकाणी कदाचित आलं नसणार. दुसरं पहा, अशोक जपे, एक सर्व्हिसमॅनचे सगळे 129. अरे बाबा, हा ओपनच्या पोरांना स्कोर नाही एवढा मुंबईमध्ये, इतका स्कोर आहे एक सर्व्हिसमॅन, म्हणजे हुशार आहे एक सर्व्हिसमॅन सगळे. म्हणजे यांनी 100% दुसरीकडे पण कुठेतरी सिलेक्शन यांचं 100% झालेलं आहे एक सर्व्हिसमॅनचं, म्हणून हे आलेले नाहीत. प्रक्रिया केली, परंतु दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या डिपार्टमेंटला जर हा विद्यार्थी एक सर्व्हिसमॅन जर 130 मार्क, आता ITI इन्स्ट्रक्चरच्या जागा होत्या त्याचं सिलेक्शन झाले, त्याच्यानंतर PWDचं सिलेक्शन आहे, बरेच सिलेक्शनचे आहे, त्याच्यात सुद्धा या व्यक्तींचे कामं झाले असणार आहे जर हे मुंबई सारखे अवघड पेपर एवढे मार्क येतात तर. म्हणजे लक्षात ठेवा, हे कदाचित ॲब्सेंटच राहतील. मग आता यांची कास्ट कोणती, NTC सपोज, हे जर असं समजा NTC हे जर आले नाही तर NTCचा जो पहिला उमेदवार वेटिंगला असणार आहे, 1 नंबरला NTC जो उमेदवार वेटिंगला असणार आहे त्याला ती संधी मिळू शकते. आता हे कोण आहे, OBC एक्समॅन आहे, हे जर आले नाही तर OBCचा उमेदवार जो वेटिंगला 1 नंबरला त्याला संधी मिळू शकते. हे EWH चे 3 उमेदवार आहे, सपोज EWच्या बघा 4 उमेदवार आहे, हे 4 एक्समॅन आहेत, हे जर आले नाही तर त्या ठिकाणी त्यांना संधी मिळू शकते. आणि कदाचित याच्यामध्ये सगळेजण विद्यार्थी हे एक सर्व्हिसमॅनच आहे. आता हा बाळासाहेब जो आहे नन ऍप्लिकेट नन 123 ओपन जनरल ऑप्शन, अरे हा विद्यार्थी का आला नाही मला काही कळलं नाही. ह्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे फायनल, हा विद्यार्थी येऊ शकतो सांगता येत नाही. तुम्ही पाहू शकता सगळे जवळजवळ एक्समॅन किंवा हे बघा एक सर्व्हिसमॅन, सगळे एक सर्व्हिसमॅन दिसतील तुम्हाला. होमगार्ड असेल, प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, एक सर्व्हिसमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड सर्व्हिसमॅन, हे बघा एक सर्व्हिसमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड, हे बघा एक सर्व्हिसमॅन म्हणजे स्पोर्टमॅन, एक सर्व्हिसमॅन, स्पोर्टमॅन, म्हणजे हेच विद्यार्थी सगळे त्या ठिकाणी. अलग लक्षामध्ये सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी हेच आहेत. आणि जे नवीन विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करते किंवा नवीन तयारी करणारे त्यांनी माझ्या या नंबरवरती मला व्हॉट्सअपला SMS करायचा आहे. अतिशय महत्वाची माहिती आपल्याला याच्यावरती मिळत जाईल, फक्त व्हॉट्सअप. सगळे हेच विद्यार्थी आहेत, अलग लक्षामध्ये हेच सगळे विद्यार्थी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उमेदवारांमध्ये पैकी काय, याच्यातले बरेच उमेदवारांचे सिलेक्शन झालेले सगळीकडे, दुसरीकडे पण हे उमेदवार कुठेतरी कुठेतरी जॉईन झालेले उमेदवार आहेत. कारण याच्यामध्ये 119 मध्ये जे एक्स सर्व्हिसमॅन आहे यांचा जास्तीत जास्त एक्स सर्व्हिसमॅन आहे. आणि हे एक्स सर्व्हिसमॅन आहेत हे आउट ऑफ सर्वच्या सर्व एक्स सर्व्हिसमॅन काय मला वाटत नाही त्या ठिकाणी जॉईन करतील मुंबई. म्हणून ज्या ज्या कॅटेगरीतले एक सर्व्हिसमॅन असेल त्या कॅटेगरीतला ती जागा जाईल आणि त्या कॅटेगरीतल्या वेटिंग मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना येईल. म्हणजे उद्या आपल्याला समजेल, म्हणजे 1 मार्च 2 मार्च पर्यंत कदाचित परत तुम्हाला संधी मिळू शकते. आणि वेटिंग वाल्याला थोडी आशा लागलेली, आणि तुम्ही म्हणजे सर मग 5000 नंबर नाही त्यांना नाही बरं का, जे ओपनिंगला आहेत जे वेटिंग वाले त्यांना संधी मिळू शकते. आणि मे बी ह्या जागा सर्व जागा मेल फिमेलच्या पण आहेत. 2001 ची रोहिणी पाटील स्पोर्टमन अब्सेंट काय गड्या, त्याच्या फिमेलच्या जागा कमी आहे. फिमेलच्या इथं पण आहे, कोण आहे, काजल 111 1997 19 2024 काजल पण अब्सेंट आहे. फिमेलच्या कमी 1 मिनिट 99 2001, हे का बरं नाही आले फिमेल. ठीक आहे, यांचं काम झालं असेल किंवा येऊ शकतं उद्या, असं काय नाही. पण एक सर्व्हिसमॅन आहेत जे आहेत ना, एक सर्व्हिसमॅन बऱ्यापैकी अब्सेंट उद्याच्या लेक्चरला उद्याच्या याला अब्सेंट राहतील आणि लक्षामध्ये. त्याच्यामुळं जे वेटिंगला आहेत, परंतु वेटिंगला कुठं, जे स्टार्टिंगला वेटिंगला आहे त्यांना संधी त्या ठिकाणी जास्त प्रमाणात असेल. ही होती मित्रांनो एक अपडेट महत्वपूर्ण आणि एक महत्वाची लिस्ट.
आता मित्रांनो दुसरी एक लिस्ट अजून आपल्या पुढे पब्लिश झालेली कालच, का जी लिस्टची आतुरतेने सगळे वाट पाहत होते ती लिस्ट म्हणजे वेटिंग वाले लिस्ट नव्हे, तर ज्या विद्यार्थी बाकी होते 6000 विद्यार्थी गेले होते आणि बाकीचे जे विद्यार्थी होते ते सगळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. उद्या 29 तारखेला 29 व दिनांक 1 रोजी नियुक्ती आदेश घेण्यासाठी त्यांना बोलवले. मित्रांनो बरेच विद्यार्थी 900-700 विद्यार्थी म्हणजे राहिलेले जवळजवळ सगळेच विद्यार्थी आहेत. आता याच्यामध्ये सगळं सोबत तुम्हाला काय काय पाहिजे काय काय नाही ते सगळं घेऊन यायला सांगितलेले त्यांनी. तुम्ही पाहू शकता हमीपत्र, हे नीट पहा, हमीपत्र अंडरटेकिंग असते जे जाणार आहे त्यांनी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना हे सगळे लेटर घेऊन जायचे, लेटर भरून द्यायचे, परत संगणक हाताळणी करा. ठीक आहे, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने लेवलला करा, काही विषय नाही. हा आता या ठिकाणी जी यादी लागलेली मित्रांनो, ही ज्या यादी आहेत ही अपॉइंटमेंट ऑर्डर इश्यू अलग लक्षामध्ये, म्हणजे ह्या याच्या यादी आहेत अलग लक्षामध्ये. म्हणजे याच्यामध्ये आता समज याच्यामध्ये आमचे एक स्टुडंट आहे, दाखवतो तुम्हाला, इथं नाव आहे, कुठे गेलं सर्च, हा RAHANE, हा बघा साक्षी बनदास राणी ही विद्यार्थी आमची सपोज EWS 107 ह्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी फायनल सिलेक्शन झाले, हिला जॉईनिंगच नव्हते अजून आतापर्यंत हिला जॉईनिंग नव्हती आली. अलग लक्षामध्ये म्हणजे काय, हिला जॉईनिंग नव्हती म्हणजे ही जी लिस्ट आहे ही प्रॉपरली ज्यांचं फायनली सिलेक्शन झाले, मात्र त्या फायनली सिलेक्शन मध्ये ज्यांची नावं नव्हती आली ते, आणि ही लिस्ट जी आहे ही लिस्ट सर्व लिस्ट ही फिमेल मेलची आहे. एक मिनिट, फिमेलची लिस्ट आहे. फिमेल 557 बोलावल्यात आणि मेल जे आहेत हे मेल मला वाटतं किती बोलवलेत 557 आणि मेल किती बोलवले 183, म्हणजे 557 657 आणि ते म्हणजे 757 मायनस 17 म्हणजे 750 पोरं जवळजवळ 740च्या आसपास मुलं बोलवलेत. राहिलेले काय आता राहिले असतील 200-400 ते पण बोलून घेतील, पुढच्या यादीमध्ये नाव येईल. म्हणजे एवढ्या मुलांना आता त्या ठिकाणी बोलवले आणि हे मुलं बाकी ॲब्सेंट राहणार नाही, कारण हे ऑलरेडी हे आहेत, लक्षात ठेवा. हा आता एक गोष्ट अजून एक वेटिंगवाल्यांसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता हे एवढे जे बोलवलेत याच्यात जवळजवळ 90-95-99% मुलं सगळे जातील, पण याच्यात पण काही विद्यार्थ्यांचं जर आरोग्य विभाग असेल, तलाठी असेल किंवा इतर काल शिक्षक भरतीच निकाल लागला त्याच्यात असं जर सिलेक्शन झालं असेल तर ते विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी रिझाईन देऊ शकतात. म्हणजे याच्यातले सुद्धा काही वेटिंगमध्ये ह्या 900-750 पण तुम्हाला 7-8-10 जागा वेटिंगला येऊ शकतात आणि त्या वरच्या 119 मधल्या 50 जागा तरी वेटिंगला तुम्हाला येण्याची शक्यता आहे. म्हणजे एवढी वेटिंग कदाचित ओपन होऊ शकते 100%, असा माझा प्राथमिक अंदाज आहे. समजलं, त्याच्यामुळे सर्वांनी चांगल्या प्रकारे हे करा, व्यवस्थितरित्या लक्ष देत जा कायम ग्रुपवरती काय आहे काय नाही संधी वगैरे. ओके, आणि नवीन पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या लाडक्या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो गुरुकुल अकॅडमी, स्वीबीसर गुरुकुल अकॅडमी आणि हरदेज ऑनलाईन अकॅडमी घेऊन आले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. मिशन खाकी बॅच 1 आधी विषय खाकीचा, नंतर विषय बाकीचा. ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच विक्रम बोंद्रे सर, विशाल सुतार सर, विशाल लोंढे सर, कपिल कळके सर यांच्या अतिशय सुंदर अशा मार्गदर्शनाने महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर, कालावधी 1 वर्ष, अनलिमिटेड ॲक्सेस फक्त 300 रुपये फी मध्ये. मित्रांनो तुम्ही वर्षभर शिकू शकता, अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस आहे, किती वेळा कोणतेही लेक्चर किती वेळा पाहू शकता. अतिशय महत्त्वाचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या ऑनलाईन बॅचसाठी आणि आत्ताच ऑनलाईन बॅचला आपण तुम्ही प्रवेश करा, कारण का अतिशय महत्त्वाची बॅच या ठिकाणी आहे. त्याचबरोबर अपेक्षा कसली करताय दुसरी 45,000 जम्बो आहे ना आपल्या सोबतीला, हे केवळ साधं बुक नाही भेटते, स्मार्ट बुक आहे. 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्ग करू सखोल विश्लेषण, 45,000 प्लस जम्बो फुल्ली अपडेटेड एडिशन मित्रांनो, मेगा पोलीस भरती घटक वर्ग करू सखोल विश्लेषण द स्मार्ट बुक, नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 12व्या आवृत्ती 2024, लेटेस्ट 2023 मध्ये झालेला सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण, 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्लस प्रश्नपत्रिकांचं विषयने सूक्ष्म घटकने वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल विश्लेषण, विद्यार्थी प्रिय बेस्टसेलर 35,000 व 40,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील QR कोडसह स्मार्ट बुक स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे. हे पुस्तक मिळवण्याचं एक मोठं दुकान म्हणजे भारतीय प्रकाशन पुणे. नक्कीच भेट द्या आपल्या जवळच्या बुक स्टॉलला आणि म्हणा 45,000 जम्बो तुम्हाला लगेच मिळेल. फुल्ली अपडेटेड एडिशन आहे, नक्की सर्वांनी खरेदी करा, कारण अतिशय महत्त्वाची ही होती मित्रांनो आपली आजची अपडेट. महत्त्वपूर्ण मुंबई पोलीस नवीन अपडेट होती, जे 119 उमेदवाराला शेवटची संधी देणार आहे, त्याच्यातले बरेच उमेदवार गैरहजर होण्याची परत एकदा शक्यता आहे. आणि जी दुसरी यादी लागलेली 750 उमेदवारांची, त्या 750 उमेदवारांमध्ये सुद्धा कदाचित काही उमेदवार अब्सेंट राहू शकतात, सांगता येत नाही. त्याच्यामुळे वेटिंगवाल्यांना संधी नक्कीच मिळणार आहे. पाहूया आता उद्याच समजेल आपल्याला, उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये आपल्याला नक्कीच समजेल का किती उमेदवार प्रत्यक्षात हजर राहतात आणि किती उमेदवार प्रत्यक्षात गैरहजर राहतात. त्याच्यानुसार आपल्याला समजणार आहे का आपल्या वेटिंगवाल्यांना किती उमेदवारांना संधी मिळू शकते. लक्षामध्ये चालते मित्रांनो, भेटू परत नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.